हॅलो, सर्वांना जय भीम. गाव कुसाबाहेर असणाऱ्या वंचितांचा आवाज, त्या आवाजाचा आक्रोश, त्या आवाजाचा हंबरडा प्रत्येक वेळी प्रत्येकाच्याच कानावर पडत नव्हता. जो पडायचा तो दाबला जायचा. याच्या संघर्षामध्ये सुद्धा महाराष्ट्रात आणि भारतात स्वाभिमानी आवाज आजही वंचितच्या नावानं जिवंत आहे. गाव खेड्यावरती कुठं कुणावरती अन्याय झाला तर चौकाचौकातला वंचितचा कार्यकर्ता उभा राहतो, घोषणा देतो, आरडाओरडा करतो आणि अन्यायाविरुद्ध न्यायासाठी आक्रोश करत राहतो. पण तो आवाज जनतेपर्यंत पोहोचत नव्हता आणि हा आवाज पोहोचवण्यासाठी पडदा हवा होता. या पडद्याची गरज साताऱ्याच्या टीमनं आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही पोकळी भरून काढली आणि वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी सातारा या नावानं यूट्यूब चॅनेल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम असं सोशल मीडियावरती आमचा एक प्लॅटफॉर्म आपल्यापर्यंत या प्रत्येक गोष्टी पोहोचवण्यासाठी उभा केला. या सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करताना मी एवढंच म्हणेन की दररोज आपल्या या माध्यमातून आमच्या वेदनेला कुठेतरी आवाज फुटत राहील. यातून समाजकारण आमचं उभं राहील, आमचं राजकारणाचा एक पडदा तयार होत राहील आणि आमची सुखदुःख एकमेकांपर्यंत पोहोचत राहतील. आमचा आवाज, आमची वेदना एकमेकांशी टक्कर देत राहील आणि एक नव्यानं स्वाभिमानी राजकारण, नव्यानं स्वाभिमानी समाजकारण हे सगळं महाराष्ट्रभर आपल्या माध्यमातून उभं राहणार आहे. त्यासाठी मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं हा एक चांगला उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये आणताय. हे देशपातळीवर सुद्धा मोठं होणारं कार्य आहे. आज बदलत्या काळानुसार बदलती यंत्रणा आपल्या हातात असणं अत्यंत गरजेचं आहे. हे पाऊल जे उचललेलं आहे हे डिजिटल मीडियाचं पाऊल याच्या निळ्या क्रांतीचं प्रतीक आहे असं मी मानतो. आणि आपला सर्वांचाच आवाज आजपर्यंत आपल्यात जो राहत होता तो आता देशभरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पडदा अत्यंत गरजेचा आहे. आणि मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. जय भीम.